श्री स्वामी समर्थ. मराठी नवीन वर्ष सुरू झाले आहे. चैत्र महिना संपून वैशाख महिना सुरू आहे. मराठी वर्षात अनेक शुभ योग जुळून आले आहेत. काही योग अतिशय शुभ फलदायी असतात. असे योग वारंवार जुळून येत नाहीत. त्यामुळे असे विशेष योग जुळून आले की त्या दिवशी केलेल्या विशेष उपायामुळे अखंड कृपा प्राप्त होते. गुरुपुषामृत योग असाच योग आहे. हा योग वारंवार येत नाही. पुष नक्षत्र हे नक्षत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ नक्षत्र मानलं जातं. या नक्षत्राला नक्षत्राचा राजा असं म्हटलं जातं. कारण या पुष नक्षत्राचं असं स्वतःचं असं खास महत्त्व आहे. जेव्हा पुष नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुषामृत योग तयार होतो आणि हा दिवस आपल्या हिंदू धर्मात अतिशय शुभ मानला जातो. यावेळी गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी 2026 रोजी रात्री 8:27 ते उत्तर रात्री 6:17 गुरुपुषामृत योग राहील. मराठी नवीन आणि या वर्षातला म्हणजे 2026 मधला हा पहिला गुरुपुषामृत योग असणार आहे. गुरुपुष योगावर माता लक्ष्मीची कृपा शुभ केल्यास शुभ आणि विशेष फलदायी मानले जाते. त्यामुळे हा दिवस घरात सुख शांती आणण्यासाठी, बरकत निर्माण करण्यासाठी किंवा आयुष्याचं सोनं करायचं असेल तर या दिवसासारखा दिवस नाही. त्यामुळे हा दिवस चुकू नका. कारण या शुभ योगावर तुम्ही कोणतेही उपाय किंवा सेवा केली तर याचं फळ आणि यश तुम्हाला नक्कीच मिळेल. लक्ष्मी प्राप्तीसाठी तर हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरातील लक्ष्मी कायम टिकून राहण्यासाठी घरातील स्त्रियांनी कोणकोणती कामे किंवा कोणते उपाय करायचे आहेत अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की ऐका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ज्योतिषशास्त्रानुसार पुष नक्षत्र हे 27 नक्षत्रापैकी एक महत्त्वाचं नक्षत्र आहे. सर्व योगामध्ये गुरुपुष योग खास मानला जातो. हा शुभ योगात केलेले कोणतेही कार्य यशस्वी होते अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी अनेक लोक गुरुपुष योगात आलेले आपले नवीन कार्य सुरू करतात. या गुरुपुष योगावर काही विशेष उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. जीवनातील सर्व संकटे नष्ट होतात. गुरुपुषामृत योग हा शुभ योगावरती माता लक्ष्मीची पूजा तर करणारच आहोत, पण त्याचबरोबर आपण काही इतरही कामे केली तर आपल्याला त्याचे शुभ फळ परिणाम नक्कीच अनुभवायला येतील. तर या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर आपल्या अंगणाची नेहमीप्रमाणे साफसफाई करून घ्यायची आहे. फक्त घरातील साफसफाई किंवा घरातील फरशी पुसणं हे आपण आदल्या दिवशीच करायचं आहे. कारण गुरुवारच्या दिवशी आपण फरशी पुसत नाही, हे बऱ्याच जणांना माहिती असेल. जर गुरुवारच्या दिवशी साफसफाई, फरशी पुसणं किंवा केस धुणं अशी काही कामं केली तर आपला गुरुग्रह कमजोर होतो. त्यामुळे आयुष्यात मनशांती मिळत नाही, वैवाहिक सौख्य मिळत नाही, कुटुंबात सुख शांती नांदत नाही. त्यामुळे अशी काही कामं करणं गुरुवारी टाळलं पाहिजे. त्यामुळे आपण सर्वांनी गुरुवारच्या आदल्या दिवशी घरातील फरशी पुसायची आहे. घराचा मुख्य दरवाजा, उंबरठा आणि घरातील साफसफाई ही सर्व आपल्याला बुधवारी करून घ्यायची आहे. आणि गुरुवारच्या दिवशी सकाळी मात्र तुम्ही आंघोळ केल्यानंतर सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. त्यामुळे आपलं घर पवित्र होऊन जातं. त्यानंतर मुख्य दरवाजावरती ओल्या गंधाने स्वस्तिक आणि दोन्ही बाजूला 2 दंडक काढायचे आहेत. कारण हे संपूर्ण सर्व आपण लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी करत आहोत. स्वस्तिक हे आपल्या हिंदू धर्मात अतिशय शुभ मानलं जातं. स्वस्तिकमध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे बाहेरून येणारी नकारात्मकतासुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यामुळे असं स्वस्तिक काढून स्वस्तिकची सुद्धा हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून तुम्ही पूजा करू शकता. त्यानंतर उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र आणि पाणी मिक्स करून त्याने तुम्ही उंबरठ्यावरती आपल्याला लेपन करून घ्यायचं आहे. उंबरठ्यावरती हळदीचे लेपन केल्याने घरात सुख शांती समृद्धी नांदते. घरातील नकारात्मकता दूर होते. घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार यापासून संरक्षण होते. म्हणून हळदीचे लेपन करावं. आपण अशा शुभ दिवशी असे काही छोटे छोटे उपाय केले तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते. तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती सदैव राहतो. कुटुंबात प्रेम एकोपा टिकून राहते. लेपन केल्यानंतर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं काढायला विसरायची नाहीत. त्यावरती हळद कुंकू उंबरठ्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. शक्य असल्यास तुम्ही या दिवशी दारात कमळसुद्धा काढायचं आहे, कारण माता लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे. लक्ष्मीचं आसन कमळ आहे, त्यामुळे कमळसुद्धा काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या दिवशी गुरुपुषामृत योग असतो तो दिवस ज्योतिषशास्त्रातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो. जर या दिवशी तुम्हाला कोणताही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर या दिवशी तुम्ही अवश्य करा. त्यामुळे तुम्हाला लक्ष्मीची विशेष कृपा मिळेल आणि सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. तुम्हाला व्यवसायात यश नक्की मिळेल. हा दिवस संपत्ती, आनंद आणि समृद्धीचा कारक मानला जातो. त्यामुळे या दिवशी सोने, चांदी, घर आणि वाहन खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. गुरुपुषामृताच्या योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळवायचे असेल, आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ आणि फलदायी असते. गुरुपुषामृत योग लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक असते. या दिवशी इतर तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकता, पण या दिवशी विवाह तेवढा वर्ज्य सांगितला आहे. कारण राम आणि सीतेचा विवाह या शुभ योगावरती झालेला होता. तेव्हा त्यांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. त्यामुळे या दिवशी विवाह करणं वर्ज्य सांगितलं जातं. गुरुपुषामृत योगावर जर सोने खरेदी केली तर सौख्य प्राप्त होते. मौल्यवान वस्तूची खरेदी केली तर ती चांगली टिकते, सुख देते. या शुभ योगावर मंत्र साधना केली तर ती फलदायी होते, सिद्ध होते. तसेच पवित्र नद्यामध्ये स्नान केले तर महान पुण्याची प्राप्ती होते, अशी लोकांची श्रद्धा आहे. किंवा या दिवशी तुम्हाला देवघरातील एखाद्या देवाची मूर्ती घ्यायची असेल किंवा देवघरातील कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर ती तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि यातील तुम्हाला काहीच घ्यायचं नसेल तर निदान गुरुपुषामृत योगावर नीती, प्रामाणिक, उद्योगी, निर्व्यसनी राहण्याचा संकल्प करून कृतीत आणून आपल्या आयुष्याचे सोने तुम्ही नक्कीच बनवू शकता. तर अशा या गुरुपुषामृत योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन, पावलं, स्वस्तिक, रांगोळी सर्व केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानाचं आणि झेंडूच्या फुलाचं तोरणसुद्धा लावू शकता. आंब्याची पाने माता लक्ष्मीला आकर्षित करतात असं म्हणतात. त्यामुळे या पानाचं तोरण तुम्ही जमलं तर अवश्य लावा. सकाळचे नित्यकाम झाल्यानंतर आपण आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर सर्वात प्रथम शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग पूजेला सुरुवात करायची आहे. या पूजेमध्ये तुम्ही लक्ष्मी मातेचा आणि विष्णू नारायणाचा फोटो असेल तर अवश्य मांडा. कारण माता लक्ष्मीला सर्वात जास्त काय प्रिय आहे तर माता लक्ष्मीला सर्वात जास्त विष्णूची सेवा प्रिय आहे. ज्या ज्या घरात भगवान विष्णूची सेवा केली जाते त्या त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते. त्यामुळे जर तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर ही पूजा संपूर्ण मांडून झाल्यावरती कथा आणि आरती झाल्यावरती आपल्याला शेवटी ओम नमो भगवते वासुदेवाय हा विष्णूचा 11 वेळा मंत्र म्हणायचा आहे. पूजेसमोर बसून हात जोडून मनापासून विष्णूच्या 11 वेळा मंत्र जप केला तर लक्ष्मी नक्की प्रसन्न होते. कारण लक्ष्मीला विष्णूची सेवा अतिशय प्रिय आहे. या पूजेमध्ये जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची सुद्धा पूजा मांडणी करायची आहे. आणि जरी तुमच्याकडे नसेल, तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही या गुरुपुषामृत योग अतिशय शुभ दिवस आहे, ह्या दिवशीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. श्रीयंत्र पूजेमध्ये मांडण्यापूर्वी श्रीयंत्रावरती सुद्धा शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही लक्ष्मीचा एखादा मंत्र म्हणू शकता. त्यानंतर श्री माता लक्ष्मीची सर्वात जास्त आवडती सेवा म्हणजे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करणे. 16 वेळा श्रीसूक्ताचं पठण करत तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. जरी तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही त्यावरती कुंकुमार्चन करू शकता.
किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती सुद्धा तुम्ही कुंकू करू शकता. टाक असेल तर देवीचा टाक त्यावरती सुद्धा तुम्ही करू शकता. काहीच नसेल तर सुपारीवरती सुद्धा तुम्ही माता लक्ष्मी समजून त्यावरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. घरात लक्ष्मी स्थिर राहावी, पण ती कमी नको व्हायला. वाढ झाली तर अतिशय उत्तम. त्याचबरोबर घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी आपण या लक्ष्मी प्राप्तीची सेवा करत आहोत. गुरुपुषामृत योगावर लक्ष्मीची सेवा केली जाते, पूजा केली जाते. त्यामुळे हा दिवस अत्यंत खास असणार आहे. त्याचबरोबर पूजा झाल्यावरती तुम्ही महालक्ष्मी अष्टकम, विष्णू गायत्री मंत्र 11 वेळा, विष्णूचा मंत्र श्री सूक्तम, पठण कनकधारा स्तोत्र हे सर्व पठण करू शकता, श्रवण करू शकता. यामधील तुम्हाला जेवढं म्हणणं शक्य असेल तेवढं तुम्ही नक्कीच पठण करा. याचं तुम्हाला नक्कीच फळ मिळेल आणि लक्ष्मी देखील प्रसन्न होईल. त्याबरोबर तुमच्याकडे कवड्या असतील तर पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे त्या कवड्याची सुद्धा तुम्हाला या पूजेमध्ये पूजा करायची आहे. यावेळीसुद्धा तुम्ही एखादा लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता. कवड्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात. माता लक्ष्मी या कवड्यामुळे खेचली जाते असं म्हणतात. त्यामुळे तुमच्याकडे कवड्या असतील तर त्याच्या पूजेमध्ये नक्कीच समावेश करा. अशा काही लक्ष्मीकारक वस्तू आपण या पूजेमध्ये ठेवल्या किंवा अशा या शुभ दिवशी जर याची पूजा केली तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते. पण त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि शांत असावं. घरामध्ये वादविवाद, भांडणे अजिबात करू नयेत. कोणाला शिवीगाळ किंवा शाप अजिबात देऊ नये. घरातील वातावरण प्रसन्न ठेवावं. जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा करावी. या दिवशी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. या दिवशी माता लक्ष्मीला लक्ष्मीच्या आवडीचा नैवेद्य, शक्यतो खीर, दूध किंवा साखरेचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी त्याचबरोबर तुळशीसमोरसुद्धा देशी गाईचं तुपाचा दिवा लावावा. त्याचबरोबर या दिवशी आपण आपल्या किचनमध्ये सुद्धा स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि गॅस शेगडी साफ करून सुद्धा गॅसची सुद्धा या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. कारण सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला अशा गोष्टी करणं शक्य होत नाही. तर अशा शुभ दिवशी तरी का होईना आपण गॅसची शेगडीची पूजा केली पाहिजे. ही पूजा अन्नपूर्णेची पूजा आहे. ती आपल्याला कधीही अन्नधान्याची उणीव भासून देत नाही आणि अगदी देवतेच्या कृपेने रुचकर जेवणाची तर चव आपल्याला चाखायला मिळतेच. म्हणून शेगडी स्वच्छ करून त्याभोवती सुंदर रांगोळी काढून हळदी कुंकू वाहून आपण अन्नपूर्णेची पूजा करून घ्यायची आहे. यावेळी अन्नपूर्णेचा मंत्र किंवा स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. तहानलेल्याला पाणी आणि भुकेल्याला अन्न देण्यासारखे दुसरे पुण्यकर्म नाही. आपल्या घासातला घास काढून देण्याइतकाच किंवा दुसऱ्यासाठी 2 हात मदत करण्याइतका मनाचा मोठेपणा आपण दाखवला तर आपला आनंद अक्षय राहील. यात वादच नाही. म्हणजे या दिवशी तुम्हाला शक्य होईल तितके चांगले कार्य करायचे आहे. त्याचं अक्षय पुण्य तुम्हाला लाभतं. तसेच सर्व देवांना स्वच्छ पाण्याने पंचामृताने सुद्धा स्नान घाला. गॅस शेगडीची सुद्धा अतिशय पूजा करायची, अवश्य पूजा करायची आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात अन्नधान्याची कमतरता कधीही भासणार नाही. अन्नपूर्णेचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपुषामृत योग आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व जाणून घेतलं आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.